सध्या महाराष्ट्रामध्ये बुवाबाजीचे एवढे प्रकरण उघडकीस येत आहेत, तरी सुद्धा बुवाबाजी वाढतच आहे. काय बुवाबाजी वाढायचं कारण पापी लोकांची संख्या वाढली. ज्याच्या मनात भीती आहे, बरोबर आहे का नाही, ती भीती कशामुळे आहे? कारण तुमचं मन पवित्र नाही ना. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला भ्यायचं काहीच कारण नाही. ना त्याला भूत लागतं, ना त्याच्यावरती देवाचा कोप होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं आचरण जर चांगलं असेल तर तुम्हाला कितीही संकट येऊ द्या, तुमच्यावरती दुःख कितीही येऊ द्या, तो माणूस खचून जात नाही. मग हे नैराश्यामध्ये गेलेली लोक, खचलेली माणसं आधार शोधण्यासाठी काय करतात माहिती का, की अशा बुवा बाबाच्या दारात आणि दरबारात जातात. आणि तिसरं आणखीन एक कारण आहे की ज्यावेळेस माणूस व्याधीग्रस्त असतो, कारण दुःखाची माया वेडी असते, की त्रासलेला असतो, एखाद्या आजारपणानं खंगलेला असतो, मग त्यावेळेस त्याची बुद्धी चलत नाही. मग त्यावेळेस त्या दुःखाचं औषध शोधण्यासाठी तो बुवा बाबाच्या नादी लागतो. ही दोनच कारण आहेत बुवा बाबाच्या दुकानदाऱ्या चालण्यामागे. आणि त्यातली त्यात अलीकडे जर पाहिलं ना, तर आपण आपल्या स्वतःला सुशिक्षित झालो, प्रगत झालो आणि खूप मोठ्या आपण गप्पा मारतो, परंतु पुस्तकं वाचून माणसं अज्ञानी झालीत, अडाणी झालीत असं म्हणायला हरकत नाही. कारण वाचल्यानंतर तुमच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. मग वाचनातून किंवा ज्ञानातून जर तुमची बुद्धिमत्ता सुधारत नसेल तर याचा अर्थ एकच आहे, एक तर तुमच्या डोक्यात बुद्धीच नाही, आणि दुसरी गोष्ट बुद्धी आहे पण ती काही कामाची नाही. म्हणून तुमच्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा तिथं उपयोग नाही. म्हणून फक्त चेहरे आपल्याला दिसत आहेत, चांगले कपडे घातलेली माणसं दिसत आहेत, पण त्यांच्यामध्ये माणूस पण आलेली चांगली माणसं नाहीत, म्हणून ते वाईट मार्गाला जात आहेत. आणि म्हणून ह्या बुवा बाबांचं पीक आपल्याकडे जास्त आले. आणि त्यातली त्यात आणखीन एक कारण आहे, सगळ्यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या स्त्रिया. म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला सांगतो, की तुमच्या घरामध्ये जर 10 पिढ्यापासून शिक्षण असेल तर तुमचा मुलगा हा अतिशय हुशार निघतो. कारण त्याला पिढीजात संस्कार मिळतात, त्याला अभ्यास करायचं, शिक्षण कसं घ्यायचं याचे संस्कार मिळतात. संस्कार हा फार महत्वाचा असतो. आणि जर समजा आपल्याकडं आपले वडील शिकलेले नाहीत, आपले आजोबा शिकलेले नाहीत, आणि तुम्ही आता समजा ग्रॅज्युएशन झाले किंवा 10वी 12वी पर्यंत शिकले, तर तुम्हाला तो शिक्षणाचा वारसा मिळालेला नाही. म्हणून तुमची जेनेटिकली जी बुद्धिमत्ता आहे ती तेवढी प्रगत नसते. कारण तुमच्यामध्ये शिक्षणानं, जसं आपल्याला काय म्हणतो आपण DNA मध्ये बदल होण्यासाठी किंवा पुढच्या पिढ्यामध्ये ते जनुकीय बदल होण्यासाठी हा सगळ्या संस्काराचा भाग असतो. म्हणून आपण आज जरी किती जरी सुशिक्षित समजत असलो तरी आपल्या घरामध्ये कितव्या पिढीत शिकलेले आपण, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतलेत आज. परंतु महिलांच्या बाबतीत बघितलं ना, तर महिलांची ही पहिली किंवा दुसरी पिढी आहे. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या महिला ह्या अजूनही माग असेल. त्याच्यामुळं आजच्या बुवा बाबांच्या शिकार ह्या महिला जास्त होतात. किंवा एखादा धर्म, एखादी कथा, पूजापाठ हे सगळ्यात जास्त अगोदर कोणाच्या मस्तिष्कामध्ये घर करतं किंवा बळी पडतात, त्या महिला पडतात. म्हणून आजचं जे सरकार आहे ना, ते सगळ्यात मोठं नारी शक्ती जे विधेयक आहे ते त्यासाठी आणू पाहते. कारण राजकारणात आणि याच्यामध्ये महिलांना जास्त वाटा मिळाला पाहिजे. आणि महिला काय जास्त डोकं वापरीत नाहीत. त्यातल्या अपवाद म्हणून मी सगळ्यांना नावं ठेवत नाही, 4-2% महिला चांगल्या असतात, परंतु सगळ्या प्रगत असतात का? नाही. सगळ्या शिक्षित असल्या तरी त्या आधुनिक असतात का? नाही. त्यांच्यामध्ये आता प्रगती व्हायला सुरुवात झाली. म्हणून आपल्याला जे काही समजा दबावाचं राज्य चालवायचंय किंवा जे काही धार्मिक विकृतीचं राज्य चालवायचंय, तर त्यासाठी महिला लवकर बळी पडतात. तुम्ही आजही जर बघितलं ना, तर टीव्ही चॅनलवरती बुवा बाबाची चॅनल बघणारी संख्या कोण आहे? महिलाच आहे. मग मला सांगा की तुम्हाला बुवा बाबाला जर आळा घालायचा असला तर अगोदर सोशल मीडिया आणि चॅनल्सवरच्या बाबाला बंधन घाला ना. रोज सकाळी उठून त्या महिलांना सांगतात, आज अमुक कपडा घाला, आज तमुक साडी घाला, आज अमुक प्रकारची पूजा करा. हे
बुवाबाजीचं कारण आहे ढोंग आणि अंधश्रद्धाच आहे ना. म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा वाढवायला खतपाणी घालायचं आणि दुसरीकडं नाही, पण त्यांना हे मार्केटमध्ये नवीन बाबा दिसतात ना उघडकीस आलेले, त्याच्यावर नाही. काही बोध घेत नाहीत का ते? प्रश्न काय आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो हम्म, की सनातन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हम्म, हिंदू धर्म तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. हम्म, हा? तर सनातन धर्माचं काही पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेले की आपल्याला धर्म म्हणजे धर्माचं राज्य नाही आणायचं. हम्म, धर्म हे प्राथमिक आधार आहे. हम्म, परंतु आपल्याला राज्य कोणाचं आणायचंय? साधू आणि संतांचं राज्य आणायचंय हम्म. असं त्याच्यात लिहिलेलं आहे. मग साधू आता संतांचं राज्य चांगलंच आहे ना. कशात चांगले? आज किती चांगले साधू संत आहे सांगा ना. मी मग त्यांना साधू संत थोडंच म्हणता येते जे. नाही नाही, हा. जे जे तुम्हाला आज दिसत आहेत ते चांगले साधू संत कुठले? हम्म, थोडक्यात काय माहिती का की तुम्हाला धार्मिक दृष्ट्या संपून टाकायचे, म्हणजे धर्मासत्ता ही भ्रष्ट करून टाकायची. हम्म, म्हणजे तुम्ही देवाला सुद्धा मानणार नाही. तुमच्या आधी मान्य कोणाकडून घेतली पाहिजे? तुम्ही साधू संताकडे, हम्म, बरोबर का? पण ते साधू संत कसा असावा हे नाही ना. हम्म. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं सगळे जे प्रकरण समोर आले त्यात त्या वाईट प्रकरणामध्ये सगळे साधू संत चांगले होते का? नाही, चांगला साधू नाही. भेटणंच मुश्किल आहे. नाही, नाहीतच. नाहीतच. हा. कलियुग आहे. त्यांच्याच प्रथेप्रमाणे किंवा त्यांच्याच संकल्पनेप्रमाणे सत्य कलियुगात टिकणार आहे का? नाही. मग सगळं असत्यच आहे. मग सगळं असत्य जर आहे, हे तुमचा धर्म सांगतोय, कलियुगामध्ये सगळं असत्य असेल, सत्य टिकणार नाही, तर बुवा बाबा सत्य कसे टिकणार? बुवा बाबा जर सत्य आहेत तर मग तुमचं भविष्यवाणी किंवा तुम्ही जे म्हणता कलियुग आहे ती साफ झूट आहे. आलं का लक्षात? म्हणजे फक्त शोषण सुरू म्हणायचं धर्माच्या नावाखाली. धर्मसत्ता, राज्यसत्ता, शिक्षण सत्ता अशा ज्या पंचसत्ता आहेत, ह्या पंचसत्तावरती केवळ आणि केवळ राजकीय प्राबल्य निर्माण करणं आणि फक्त साधू आणि संतांचा वापर करायचा, धर्मांचा वापर करायचा, हे बरं, याच्यातून यांना नेमकं साध्य काय करायचं समजा? कोणाला? धर्मसत्ता असेल, राजसत्ता असेल, अशी समाज व्यवस्था बिघडून लोकांचं शोषण करून त्यांचं अंतिम ध्येय काय त्यांचं? जोपर्यंत लोक प्रगत असतात तोपर्यंत ते सत्तेला आव्हान देतात कुठल्या पण, आणि ती सत्ता उलटून टाकतात. बरोबर आहे की नाही? परंतु जर लोक अज्ञानी झाले, ते अंधश्रद्धाळू झाले, ते त्यांच्या बुद्धीचा वापर करण्यासाठी असक्षम झाले किंवा असहाय्य झाले, तर त्यांच्यावरती राज्य करणं सोपं जातं. आणि मग त्यावेळेस सत्ता कोणीही उलटून टाकू शकत नाही. ही सत्ता त्यांना आणायची, तुमच्यावरती राज्य करणं, हेच त्यांना अभिप्रेत आहे ना. जशी हजारो वर्ष तुमच्यावरती सत्ता होती तीच तुम्हाला तुमच्यावरती लादायची. पण त्यावेळेस अज्ञानातून होतं. आता जातीला जातीला अस्तित्वच नाही राहिलं. डीएनए आपल्यामुळे झाल्यामुळं, कुठल्या डीएनए टेस्ट झाल्यामुळं जातीला सध्या अस्तित्वच राहिलं नाही ना. कोणाला? जातीला. आता तुम्ही म्हणता जातीला अस्तित्व नाही, आणि आता सध्या उत्तर भारतामध्ये सगळं जातीय युद्ध चालू आहे. हा ना, वैज्ञानिक दृष्ट्या आधार नाही ना जातीला काहीच. वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला वैज्ञानिक खूज द्यायचं नाही ना. आलं का लक्षात? तुम्हाला धार्मिक दृष्ट्या पंगू बनवायचंय ना. वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला प्रगत झाले तर तुम्ही सत्ता उलटून टाकतात. हा, पण ही सिस्टम चालवणार आहे, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत ना सगळ्या. त्यांना सगळं माहिती आहे, पण अडाणी लोकांना, सर्वसामान्य माणसाला कुठं काय माहिती? सर्वसामान्य माणसावरती सत्ता मिळवायची, ज्यांना सत्ता मिळवायची त्यांना सगळं माहिती आहे, सगळं झूट आहे हे त्यांना माहिती आहे. पण सर्वसामान्य माणसाला कुठं माहिती आहे की हे सगळं आपण एक भोंग किंवा फोंग कार्यक्रम करतोय आणि त्याचे आपण गुलाम होतोय. हा, पण असा भारत निर्माण करून त्यांना काही साध्य काहीच होणार नाही ना. कोणाला? ज्यांना सत्ता राबवायची त्यांना. ज्यांना सत्ता राबवायची त्यांना अधिकार मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना धन मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना संपत्ती मिळणार आहे, त्यांच्या पिढ्या सुखामध्ये राहणार आहे, त्यांच्याकडे सगळी सुख समृद्धी मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय मिळणार आहे? बरोबर आहे की नाही? राजा तोपर्यंतच राजा असतो जोपर्यंत त्याच्या खाली खालचं दल हलत असतं. त्याच्याकडे एकही माणूस सेवेला नसला तर त्याला राजा कोण बनेल? ही जी लालसा आहे का नाही, सत्ता पिपासू, शोषणाची व्यवस्था, ही सगळ्यात वाईट आहे. आणि ती व्यवस्था आजही संपलेली नाही, आणि त्या शोषणावरतीच सगळं जग चालतंय. कारण ही विकृत जे शोषक असतात, जे सत्ता मिळवण्याचे लालची असतात, ती विकृत माणसं असतात. आणि ह्या विकृत माणसाच्या कपट कारस्थानामध्ये वेगवेगळ्या आपण बळी ठरतो. बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं आहे. आता मला सांगा
की अनेक लोक धर्मवादी आहेत, धर्माला आपण फार मानतो, नाही पण हे चांगल्या मार्गाने चांगला विचार करून ऐका, करू शकतो. देवाला आपण फार मानतो, बरोबर आहे का नाही, पण ह्याचा विचार आपण करत नाही. राम जन्माला आला, रामाचा अवतार झाला म्हणून आपल्याला रामासारखा देव मिळाला. कृष्ण जन्माला आला म्हणून कृष्णासारखा देव आपल्याला मिळाला. विष्णूचे 9 अवतार झाले आणि 9 अवतारात देव आपल्याला मिळाले. पण कुणी विचार असा केला का की रामाच्या अगोदर रामाचे पूर्वज कोणाची पूजा करत होते, कृष्णाच्या जन्माच्या अगोदर कृष्णाचे पूर्वज कोणाची पूजा करत होते, बरोबर आहे का नाही. मग त्यावेळेस देव अस्तित्वात होता का देवाची परंपरा राम जन्माला आल्यानंतर सुरू झाली, कृष्ण जन्माला आल्यानंतर सुरू झाली. म्हणजे राम आणि कृष्ण जन्माच्या अगोदर पृथ्वी आणि ही आकाशगंगा हे विश्व अस्तित्वात होतं का नाही, बरोबर आहे का नाही. पण देव अजन्म आहे ना, म्हणजे देवाचा जन्मच होत नाही ना. आणि मग हे कशाला जन्माला आले, मग हे अवतार आहेत हे. कोणाचे. मग आता छत्रपती शिवाजी महाराज हे पण जन्माला आले, त्यांना बी अवतार करायला लागले. म्हणजे ही अवतार परंपरा म्हणजे काय की ज्या त्या काळामध्ये जे सर्वश्रेष्ठ होऊन गेले त्यांना त्या अवताराच्या माळेमध्ये गुंफून टाकायचं, म्हणजे तुमची बुद्धी चलत नाही. कारण तुम्ही एवढं मानून चालता की ते अवतारी होते, ते देव होते म्हणून ते करू शकले, आपण करू शकत नाही. म्हणजे तुमचा आत्मविश्वास तिथं खोडून टाकायचा, म्हणजे ही अवतार परंपरा आहे काय. म्हणजे हेच तर त्याच्यामधलं कपट आहे ना. धर्म आणि धर्मसत्तेमध्ये लोकांच्या बुद्धिमत्तेचा अंश खोडून टाकायचा हे सूत्र आहे अवतार परंपरा. म्हणून आपण धर्म नीट समजून घेतला पाहिजे. कुठलाही धर्म तुम्हाला सांगत नाही की तुमचं आचरण वाईट असलं पाहिजे. प्रत्येक धर्म सांगतो की तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. परंतु जो धर्म तुम्हाला वाईट आचरणाकडे घेऊन जातो त्याला धर्म मानण्यात काही उपयोग नाही. मग एकीकडे तुम्ही वाईट साधू संत असलेले, वाईट कृती असणारी माणसं धर्माचे म्हणून स्वीकारता आणि दुसरीकडे पुन्हा धर्माचं तत्वज्ञान सांगता. म्हणजे ह्या दोन्ही बाजू जर तुम्ही स्वीकारित असलात तर याचा अर्थ असा आहे की स्वीकारणारा आणि लादणारा हा झूट आहे. पण तुम्ही स्वतःच्या धर्मावर बोलता, हिंदू धर्मावर, मुस्लिमावर कधी बोलता का? कोणाच्या. हा आता प्रश्न काय माहिती का, जगामध्ये कुठलाही धर्म वाईट नाहीच. मग तो हिंदू धर्म असू द्या, इस्लाम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुठलाही जैन असू द्या, शीख असू द्या, कुठलाही धर्म वाईट नाही. कारण त्यांनी समाज व्यवस्था सुस्थापित राहावी, समाजानं गुण्यागोविंदानं नांदावं, त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेवरती प्रगती करावी, बरोबर आहे का नाही. आणि त्या समाजाला सर्व सुख मिळावी, त्यांनी सुखा समाधानामध्ये जगावं यासाठीच ते धर्म स्थापन केलेले, बरोबर आहे का नाही. परंतु प्रत्येक धर्मामध्ये लबाड आणि ढोंगी लोकांची एक गँग आहे, एक टोळी आहे की त्यांना काय करायचं माहिती का की त्या धर्माच्या नावाखाली जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यावरती सत्ता स्थापित करायची, त्यांच्यावरती वर्चस्ववाद स्थापित करायचा आहे. मग तो देवाच्या नावाने असेल किंवा सत्तेच्या नावाने असेल. कारण तुम्ही वर्चस्ववादी झाले की लोक तुमचे पाय धुतात, पाय पुसतात, तुम्हाला सर्वश्रेष्ठ मानतात. आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ झाले की तुमच्यामध्ये एक वेगळा अहंकार निर्माण होतो. अशी अहंकार असणारी काही धर्माचे चालक, ज्यांना आयतं बसून सगळ्या खायचंय आणि ज्यांना आयतं बसून संपत्ती या भक्तगणांनी त्या धर्मातल्या लोकांनी त्यांना दिली पाहिजे, अधिकार दिले पाहिजेत, असे प्रत्येक धर्मामध्ये लोक आहेत. आणि ते काय करतात, त्या धर्मात असं विष पेरतात. ते नाही त्याला हिंदू मुस्लिम जो वाद चालू आहे, ते सांगतोय तुम्हाला की असं विष पेरतात. ते तुम्हाला हिंसक बनवतात आणि एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात पेटवतात, बरोबर आहे की नाही. आणि मग तुम्ही भांडत राहिले, आपापसात तिरस्कार करत राहिले की हे लोक आरामशीर जगतात. आता तुम्ही म्हणले की हिंदू धर्माविषयीच बोलतात आणि मुस्लिमाविषयी काय बोलत नाहीत. आज जे आघाडीवरचे हिंदू धर्मासाठी काम करणारी माणसे, मग ते संघटनेचे असू किंवा नसू, बरोबर का, परंतु जे स्वतःला हिंदू धर्मीय कट्टर धर्मीय मानतात, या सगळ्यांचे जावई मुसलमान कसे. सगळ्याचे थोडेच, पण काही थोडे 2-4% का असणार, पण आहेत ना 2-4 जणांचे आहेत का नाही मुसलमान. मग त्यावेळेस त्यांनी धर्म सोडून दिला, त्यावेळेस त्यांनी मानवतावाद स्वीकारला. म्हणजे ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस विशाल मानवतावादी धर्माचे भोगते होता तुम्ही, आणि ज्यावेळेस दुसऱ्याला सांगता का नाही
त्यावेळेस त्याच्यावरती बंधनं घालता. त्यानं जातीय व्यवस्था मोडीत काढली नाही पाहिजे, आंतरजातीय विवाह केले नाही पाहिजे. त्यानं म्हणजे जातीच्याच बाहेर पडत नाही तो तर धर्माच्या बाहेर कधी पडणार. म्हणजे हे एक प्रकारचे बंधन आहेत. धर्म व्यवस्था ही तुम्हाला जो तुम्हाला बंधन जे तुम्हाला बंधनात ठेवतं ना ते तुमचा विकास खुंटवतं, ते विकास तुमचं संपवतं. कारण छत्रपती शिवरायच्या अगोदर आपल्याकडे सिंधू बंदी होती, म्हणजे समुद्राच्या पलीकडे जायचंच नाही. तुम्ही समुद्राच्या पलीकडे नाही गेलेच नाही तर तुम्हाला समुद्राच्या पलीकडचं विश्व दिसणारच नाही. आणि तुम्हाला जर पलीकडलं विश्वच नाही दिसलं तर तुम्ही आहे त्या भाकडकातावरती विश्वास ठेवता आणि तुम्ही समजता की एवढंच पृथ्वी आहे, एवढंच जग आहे. बरोबर आहे का? परंतु छत्रपती शिवरायांनी ती सिंधू बंदी मोडीत काढली, समुद्र ओलांडले. काय वाटोळं झालं त्यांचं? नाही. ते प्रगत झाले ना. म्हणजे प्रगतीचे आणि ज्ञानाचे दार. जो धर्म तुम्हाला बंद करतो तो धर्म बंद करीत नाही. त्या धर्मामध्ये जे अडथळे आहेत का असले दगड बसलेली की जे स्वतःला सिंदूर लावून स्वतःच देवाच्या नंतर या पृथ्वीवरचे भूदेव झालेले आहेत प्रत्येक धर्मातले, ती सर्वात मोठा अडथळा आहे. सुशिक्षित लोकांकडून काय अपेक्षा कराल शेवटी? सुशिक्षित लोकांना बुद्धी दिलेली. आज वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतःची बुद्धी वापरता. थोडी धर्माची स्पर्धा करा ना. थोडं धर्मातलं बी तत्वज्ञान वाचा आणि त्याचे खरे अर्थ समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या कथेवरती आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवणार तोपर्यंत तुमच्या त्या कथेची कथा विस्तार हा तिसऱ्याच मार्गाने नेऊन तुमचा भक्तीचा गैरफायदा घेतला जाईल. तुम्ही स्वतः वाचा. ज्या काळात लोकांना वाचता येत नव्हतं त्यावेळेस कथा वाचनाची गरज होती. आज कथा वाचनाची वाचकांची गरज नाहीये.